नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारा असा दुधीचा हलवा. तर दुधीचा हलवा बनवण्यासाठी आपण कोवळा असा बघून दुधी घ्यायचं आहे. त्याची आपण साल काढून घ्यायची आहे. सर्व बाजून त्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याला एका बाजूने त्याचा जो भाग आहे, जिथे आपण त्याला देठासारखा आणि दुसऱ्या साईडला त्याचा बुडाचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे. आता छान अशी किसणी घ्यायची आहे. त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित त्याला किसून घ्यायचं आहे. आता सर्व आपला दुधी किसून झाला की आपल्याला दुधीला व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. कारण दुधीमध्ये जे पाणी असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. अन्यथा आपला हलवा जो आहे तो कडसर होण्याची शक्यता असते आणि पाणी काढून टाकल्यानंतर आपला हलवा हा काळपट पडत नाही. आता कढईमध्ये छान आपण तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप आपलं व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये जो आपण किसून घेतलेला जो दुधी आहे तो यामध्ये सोडून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे. आता जेवढा आपण दुधी घेतलेला आहे तेवढा आपण सर्व दुधी यामध्ये घालून घेतो. साधारण इथे मी 2.5 कप दुधी घेतलेला आहे आणि त्यासाठी आपण एक मोठा चमचा तूप घातलेला आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी सुटलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला 2.5 कप दुधीचा जो किस घेतलेला आहे त्यासाठी आपण इथे 2 कप दूध घातलेलं आहे. पूर्ण दुधीचा जो किस आहे तो भिजेपर्यंत आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता शिजत ठेवायचं आहे. व्यवस्थित ढवळून झालं की आपल्याला दूध व्यवस्थित आटण्यासाठी थोडा वेळ वाट पाहायला लागेल. 5-7 मिनटामध्ये आपलं दूध आटलं की आपण यामध्ये चवीपुरती साखर घालून घ्यायची आहे. इथे साधारण अर्धा कप साखर घातलेली आहे आणि आवडीचे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकत्र झालं आणि याला छान चकाकी आली की आपल्याला या मिश्रणामध्ये वेलची पूड घालून घ्यायची. आता या स्टेजला गॅस पूर्ण बारीक ठेवायचा आहे, कारण जर गॅस मोठा ठेवला तर या स्टेजवरती आपला हलवा जळू शकतो. आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीपुरतं किंचितसर मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हलव्याची लज्जत वाढेल. असा गरमागरम हलवा नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.